लाल कांद्यानंतर आता उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये सुद्धा मोठी घसरण होत आहे. एकीकडे जर बघितलं तर 8 ते 12 रुपयेपर्यंत हा कांदा विक्री होत आहे. त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. मी आत्ता लासलगाव येथील एका कांदा व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर आलेला असून आपण पाहू शकतात का आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जर बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांकडून बाजार समितीमध्ये खरेदी केलेला कांदा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडून आहेत आणि त्याच्यामुळे कुठंतरी जर बघितलं तर कांद्याचा निकस होत नसल्यामुळे कांद्याच्या दरावर सुद्धा परिणाम होत आहेत. आखाती देशामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धामुळे त्या ठिकाणी कांद्याची निर्यात घटलेली आहे. तर दुसरीकडे जर बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये असेल, गुजरात, राजस्थान या भागामध्ये सुद्धा आता नवीन कांदा जो आहे तर तो निघण्यास सुरुवात झालेला आहे आणि त्याचा तो कांदा जो आहे तर तो जवळील राज्यांमध्ये स्वस्त दरामध्ये त्या ठिकाणी वाहतूक होत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी राज्यातील कांद्याच्या बाजारभावावर सुद्धा या ठिकाणी परिणाम होत असल्याची माहिती जी तर ती कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. आणि जर बघितलं तर आता नाफेड मार्फत जो कांदा खरेदी केला जाणार आहे तर त्याचं उद्दिष्ट जे आहे तर ते 5 लाखावरनं मागच्या वर्षी 3 लाखावर आणलं आणि आता यावेळेस 2 लाख मॅट्रिक टनावर आणलेलं आहे. मात्र ही कांद्याची खरेदी जी आहे तर ती कुठंतरी कमी प्रमाणामध्ये तो कांदा खरेदी केला जातो आणि कागदोपत्री मोठी खरेदी असते. या गोष्ट हे जे काही घोटाळा होतो तर हे खुद्द नाफेडच्या अध्यक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी मान्य केलेलं होतं आणि त्याच्या चौकशा सुद्धा झाल्या. मात्र त्यातून फारसं काही निघालं नाही आणि त्याच्यामुळे कुठंतरी ह्या सर्व बाबींचा परिणाम जो आहे तर तो कांद्याच्या दरावर होत असल्यामुळे या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर तो आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. गेल्या 1.5 महिन्यापासून अमेरिका, इराण, इस्रायल यांचं युद्ध चालू आहे आणि त्यामुळेच आपल्या कांद्याच्या बाजारभावावर त्याचे फार मोठे परिणाम होत आहे. कारण की आपला जो आखाती देशांमध्ये जाणारा कांदा आहे, तो अतिशय कमी प्रमाणात निर्यात होतोय. म्हणजे जो असा गेल्या मार्चमध्ये 600 कंटेनर होते, तर ते आज या मार्चमध्ये 300च कंटेनर निर्यात झाले आणि त्यानंतरही आता तर अजून त्याचं प्रमाण कमी होत आहे. कारण की खर्च अतिशय 10 पटीने वाढलाय. जो $600 असलेले कंटेनरचे भाडे ते 6,500 ते $7,000 झाल्यामुळं त्याचा फार मोठा परिणाम हा आपल्या आखाती देशातील कांदा निर्यातीवर होतोय. आणि त्यानंतर जर आपण आपल्या देशांतर्गत जर बाजारपेठा बघितल्या, तर आता सध्याच्या परिस्थितीला बंगालमध्ये नवीन कांदा चालू आहे. मध्य प्रदेशमध्ये चालू आहे आणि कुठेतरी त्यांचं ट्रान्सपोर्टेशन कमी दरात होत असल्याने तर तो पण कांदा आपल्याला कॉम्पिटिशन होत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी कांद्याच्या दरावर त्याचा फार मोठा परिणाम आपल्या महाराष्ट्र राज्यात होत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.